जिल्हा परिषदेच्या माजी उपसभापतींचा रेकॉर्ड ब्रेक विजय, राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अंतर्गत राजकारणाची झलक, तिकिटाची चढाओढ आणि सर्व पक्षांच्या एकजुटीला छेद देणारी स्वर्गीय सुरेश गोरे यांची विजय कथा पाहणार आहोत आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स। गाजलेल्या 7 लढती या मालिकेच्या चौथ्या भागात आपलं स्वागत। आजच्या भागात खेड तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय सुरेश गोरे यांच्या रेकॉर्ड ब्रेक विजयाची कहाणी आपण पाहणार आहोत। चाकण औद्योगिक वसाहतीचा परिसर म्हणजे धनदांडग्यांचा राजकारणाचा प्रांत। या भागात राजकारण पैशाच्या मागे पळत असतं असं बोललं जातं। पैसा फॅक्टर बाजूला सारत राजकीय ताकदीवर झालेली ही लढत 2012च्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नाणेकरवाडी चाकण या जिल्हा परिषदेच्या गटामध्ये निर्णायक लढत झाली। जिल्हा परिषदेचे माजी उपसभापती सुरेश गोरे यांचा हा गट, सर्वसाधारण वर्गासाठी हा गट खुला झाल्यानंतर गोरेंनी पुन्हा एकदा झडपी लढवण्याचा विचार केला। गोरेंचं वाढतं प्रस्थ या निवडणुकीच्या निकालातून समोर आलं। या लढतीची खरी सुरुवात झाली तिकीट वाटपापासून। पक्षाचं तिकीट मोहितेंच्या हातात हे समीकरण बदलून पक्षश्रेष्ठींजवळ आपली वैयक्तिक वलय तयार करत सुरेश गोरेंनी आपलं तिकीट फिक्स केलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन जिल्हा उपाध्यक्ष किरण मांजरे यांना तिकीट द्यावं असा मोहितेंचा आग्रह होता। पक्षानं मोहितेंचा आग्रह डावलून सुरेश गोरेंना तिकीट दिलं। सुरेश गोरे यांना एबी फॉर्म कसा मिळाला याबाबतही मोठी रंजक कहाणी झाली। या निवडणुकीत किरण मांजरेंनी बंडखोरी केली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातली तुतू मैमे याही गटात चव्हाट्यावर आली, परंतु नंतर किरण मांजरे यांनी निवडणुकीत सुरेश गोरेंना जाहीर पाठिंबा दिला। मोहिते विरुद्ध गोरे लढतीचा हा ट्रेलर होता असं म्हणायला हरकत नाही। यावेळी शिवसेनेचे अशोक खांडेबराड, युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अमोल पवार आणि रामदास मेदनकर यांच्यासह इतर इच्छुकांनी निवडणुकीतून माघार घेत काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष कालिदास वाडेकर यांना साथ दिली। या गटात त्यावेळी एकूण 34,362 मतदान होतं। त्यापैकी 23,065 म्हणजेच 67.60% मतदान झालं। सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुल्या असलेल्या या गटात एकूण 5 उमेदवार होते, परंतु मुख्य लढत मात्र काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशीच झाली। सर्व पक्षांनी ताकद लावूनही काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष कालिदास वाडेकर यांना दुसऱ्या क्रमांकाची 7,660 मतं मिळाली, तर इतर 3 अपक्षांना 300 मतांचा आकडाही पार करता आला नाही। सगळ्यांचं डिपॉझिट जप्त झालं। सुरेश गोरे यांना 14,791 मतं पडली। चाकणच्या दोन्ही उमेदवारांच्या या लढतीत 7,131 मतांनी विजय मिळवत सुरेश गोरे यांनी विजयाचं एक रेकॉर्ड बनवलं। या निवडणुकीतून सुरेश गोरे तत्कालीन आमदार दिलीप मोहितेंना पक्षात वरचढ ठरत असल्याचं समोर आलं। 2009ला विधानसभेचं तिकीट नाकारलेल्या गोरेंनी आपली ताकद दाखवून दिली। 2014च्या विधानसभेची समीकरणं याच निवडणुकीनं बदलली आणि तालुक्याच्या राजकारणाची हवा बदलायला सुरुवात झाली। असो, या लढतीची स्टोरी तुम्हाला कशी वाटली? झेडपीची या लढतीचा इम्पॅक्ट खरंच 2014च्या विधानसभा निवडणुकीवर झाला का? स्वर्गीय सुरेश गोरे यांचं विधानसभेच्या विजयाचं बीज याच निवडणुकीत रुजली का? याबाबत तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट्स मधून नक्की कळवा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।